मित्रांनो, तुमच्याही मनात खूप जास्त विचार येतात का? विचारांमुळे तुम्ही त्रस्त आहात का? विचारांमुळे तुम्हाला झोप येत नाही का? विचारांमुळे तुमचा दिवस हा खूप वाईट किंवा खराब जातो का? तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही नक्की संपूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर या चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या मुख्य समस्येबद्दल आज सांगणार आहोत आणि त्या समस्येचा उपाय जो साधारणतः सेवेमधून सुटेल अशा रीतीने आम्ही सांगणार आहोत. मित्रांनो, गरीब असो किंवा श्रीमंत, महिला असो किंवा पुरुष, शिकणारी मुलं असू द्या किंवा नोकरी करणारे, त्यांना एक समस्या असते, ती म्हणजे विचारांनी त्रस्त असतात. मनात खूप जास्त विचार येतात. मग ते विचार कोणाच्या मनात मुलांबद्दल असतात. आपल्या मुलांचं काय होईल? कर्त्या पुरुषाच्या मनात विचार असतात की घराचं काय होईल? महिलेच्या मनात विचार असतात की उद्या काय होईल, परवा काय होईल, भविष्याचं काय होईल, असे अनेक विचार असतात. विचारांमुळे बऱ्याचशा लोकांना रात्रभर झोप येत नाही. रात्र झाली, झोपायला गेले, डोळे बंद केले की डोळ्यासमोर विचार फिरतात. भविष्याचे विचार फिरतात, मुलाबाळांचे विचार फिरतात, नोकरी धंद्याचे विचार फिरतात. अनेक विचार, कोणाचे काय विचार असतील तर कोणाचे काय, पण विचार हे असतातच. विचारांमुळे टेन्शन, स्ट्रेस वाढतो, बीपीचा त्रास होतो, शुगरचा त्रास होतो आणि मग दवाखाने सुरू होतात, गोळ्या औषधं सुरू होतात. तर मित्रांनो, या विचारांना जर आपण दूर केले, तर मन शांत ठेवले आणि विचार कायमचे संपले, तर माणूस प्रसन्न, आनंदी आणि समाधानी राहतो. आणि विचारच नसले तर मग टेन्शन येत नाही, स्ट्रेस येत नाही, मग बीपी शुगरचा त्रास होत नाही. माणूस कितीही पथ्य पाळत असला, कितीही व्यसनापासून दूर असला, तरी हे विचारच माणसांना खात असतात, हे आतून खात असतात. म्हणून विचारांपासून लवकरात लवकर तुम्ही सुटका मिळवा. आता हे विचार आले तर मग काय करावं? या विचारांपासून सुटका कशी मिळवावी? तर यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे स्वामींचा उपाय. स्वामी सेवेच्या विचाराने तुम्ही दूर होऊ शकतात, किंवा स्वामी सेवेने किंवा अन्य गुरूंच्या सेवेने तुम्ही या विचारांपासून दूर होऊ शकतात. यासाठी जेव्हाही तुमच्या मनात विचार येईल, जेव्हाही विचारांचे ओझे तुमच्या मनात वाहू लागतील, तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं मनातल्या मनात बोलायला सुरुवात करा. आणि एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, विचार तेव्हाच येतात जेव्हा आपण एकटे असतो, एकटे शांत बसलेलो असतो, कोणीही नसतं, तेव्हाच हे विचार येतात. पण आपण कोणत्या कामात असतो, काहीतरी करत असतो, तेव्हा हे विचार येत नाही. म्हणून जेव्हा आपण एकटे असू आणि विचार सुरू झाले की लगेच तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं मनातल्या मनात सुरू करा. या उलट अजून एक उपाय आहे, तो म्हणजे दिवसातले सकाळचे 10 मिनटं आणि संध्याकाळचे 10 मिनटं किंवा रात्रीचे 10 मिनटं स्वतःला द्या. आणि त्या 10 मिनटामध्ये एका शांत जागी बसा. शांत जागी बसल्यावर डोळे बंद करा. डोळे बंद केल्यानंतर मनातल्या मनात आपले स्वामी महाराज कसे दिसतात, त्यांची मूर्ती कशी असते, त्यांचा फोटो कसा असतो, हे आतून बघण्याचा प्रयत्न करा. डोळे बंद करून बघण्याचा प्रयत्न करा आणि मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं बोलत राहा. स्वामींना बघण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जेवढा वेळ बसता येईल शांत तेवढा वेळ बसा. 10 मिनटं, 15 मिनटं, 20, अर्धा तास, तुम्हाला जेवढं बसता येईल तेवढं बसा, पण स्वामींनाच बघण्याचा प्रयत्न करा. असं नाही की डोळे बंद केले आणि दुसऱ्याच विचारांमध्ये तुम्ही राहा. नाही, 10 मिनटं, 20 मिनटं असं बसा की स्वामींना बघत आहात. कुठे जायची घाई करू नका. कोणती सिरियल किंवा TV बघायची आहे त्याची घाई करू नका. मोबाईलच्याकडे लक्ष देऊ नका. सगळं बंद करून 10 मिनटं कट ऑफ व्हा आणि 10-20 मिनटं शांत बसून स्वामींना बघण्याचा प्रयत्न करा, डोळे बंद करून. जेवढा जास्त वेळ बसता येईल तेवढा वेळ बसा. दिवसातून 2 वेळेस हे करा, सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री. झोपण्याच्या आधी केलं तर अतिउत्तम. हे रोज तुम्ही कराल तर काही दिवसात तुमचे मन प्रसन्न होईल आणि विचारांपासून तुम्ही दूर व्हाल. तर हाच एक उपाय आहे विचारांपासून दूर जाण्याचा. नक्की करा, विचार कायमचे संपतील. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.